भाजी पोळी न बनवता घरचे अगदी पोट भरून खातील आणि कोणतीही हिरवी पालेभाजी न वापरतात, भाजणीचं पीठ न वापरता आज अगदी मी तुमच्यासोबत थालीपीठची रेसिपी शेअर करणार आहे. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सध्याला उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या नसतात आणि मार्केटमध्ये भाज्या पण असतात तर खूप प्रमाणामध्ये महाग असतात. तर आज अगदी कोणतीही भाजी न वापरता अगदी मिक्स पिठाचं थालीपीठ कसं बनवायचं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. चला मग सुरुवात करूया. इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचे. 5 ते 6 हिरवी मिरची, 3 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या होत्या म्हणून तुम्ही 5 ते 6 वापरलं तरी चालेल. 1 चमचा जिरे आणि 5-6 कढीपत्त्याचे पानं हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत लांबसर स्लाइडमध्ये. या पद्धतीने कांदे कट केले तर आपले जे थालीपीठ आहे ते खायला खूप छान लागतो आणि खूप जास्त टेस्टी लागतात. एकदा नक्की असे कांदे वापरून बघा, थालीपीठमध्ये खायला एकदम छान टेस्ट येतो. आता मी इथं 2 चमचा बेसन पीठ, 2 चमचा इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि 5 ते 6 चमचे मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्या जागेवर तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल. इथं मी 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशोप, पाव चमचा हळद, 2 चमचा हिरवं वाटण, 2 चमचा तीळ आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. आपण हिरवं वाटण केलेलं आहे म्हणून इथं मी जास्त मसाले वगैरे अजिबात वापर करणार नाही आहे आणि इथं मी थोडं जास्त बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तर यूज करा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. पण याच्याने थालीपीठ दिसणार पण छान आणि खायला पण खूप छान टेस्ट येईल. आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी चवीनुसार नमक पण ॲड केलेलं आहे. आता आपल्याला जराही इथं पाणी वगैरे वापरायचं नाही. सुरुवातीला व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर मी जे वाटण केलं होतं ते भांड्यामध्ये मी परत थोडं पाणी ॲड करून ते ॲड केलेलं आहे. आता आपण जसं गरजेनुसार पाणी ॲड करत करत आपल्याला अगदी घट्ट पण नाही आणि सैलसर पण नाही असं डो मळून घ्यायचं आहे. बघू शकतात, डायरेक्ट पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला डो मळायचा आहे. याच्याने काय होतं की पिठाला खूप छान एकजीवपणा येतो आणि डायरेक्ट पाणी ॲड केलं ना तर पीठ पाहिजे तसं व्यवस्थित मळलं जात नाही. म्हणून अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून मी इथं घट्ट पण नाही आणि सैल पण नाही, मिडियम सैल असं पीठ मळून घेणार आहे. बघू शकता त्या पद्धतीने. जर तुम्हाला गव्हाचंच पीठ स्किप करून तुम्ही ज्वारीचं पिठाचा देखील वापर करू शकतात. इथं पीठ मळून झालेलं आहे. इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. नेहमी याच्यावर मी थालीपीठ थापते म्हणून याचा थोडा कलर चेंज झालेला आहे. आता आपण अगदी मोठा पण नाही, छोटा पण नाही, मी मिडियम आकारचा चपातीला घेतो त्याच्यापेक्षा लहान गोळा घेतलेला आहे आणि कापड मी ओलं करून घेतलेलं होतं म्हणून आता आपल्याला हवं तसं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मी जास्त मोठं पण नाही, जास्त लहान पण नाही, मिडियम आकारचं थालीपीठ थापून घेणार आहे. बघू शकतात आपले कांदे आपण पातळ आणि लांबसर कट केलेले होते म्हणून खूप छान दिसत आहे. या पद्धतीने कांदे जर कट केले ना तर थालीपीठमध्ये पण खायला खूप छान लागतात आणि अगदी थापताना हाताला वगैरे लागत नाही बारीक कट केल्यामुळे. बघू शकतात मी इथं बारीक थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता आपण होल पाडून घेऊया. मी इथं 3च होल पाडते. तुम्हाला हवं तर तुम्ही 5 देखील होल पाडू शकतात. दोघं बाजूला 2, इकडच्या बाजूला 2 आणि सेंटरमध्ये 1. मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. तव्याला थोडं तूप लावलेलं होतं. आता आपण थालीपीठ टाकूया. थालीपीठ कपडं ओलं असल्यामुळे खूप इझी निघतं. भरपूर जणांचं थालीपीठ निघत नाही, तर मागून थोडा ओला हात लावला ना तर कपडा आपोआप थालीपीठला तव्यावर सोडतं आणि जराही कपड्याला थालीपीठ चिपकलेलं राहत नाही. मी वरून थोडं पांढरे तीळ ॲड करते. बघू शकता त्या पद्धतीने. मी तवा जास्त गरम असल्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे. मिडियम टू हाय फ्लेमला थालीपीठला छान भाजून घ्यायचे. बघू शकतात मी थोडं अधूनमधून तुपाचा वापर केलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तूप देखील वापरू शकतात. थोडंफार वरून थालीपीठला प्रेस केलं की कांदे पण छान पद्धतीने शिजतात आणि अगदी कच्चे वगैरे लागत नाही. बघू शकता त्या पद्धतीने मी वरून दोघं बाजूने थालीपीठ छान पद्धतीने भाजून घेते. बघू शकता तिथं आपलं एक थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. कसलंही भाजणीचं पीठ, कोणतीही हिरवी भाजी न वापरता आता मी सर्व थालीपीठ असेच बनवून घेणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे थालीपीठ 10 मिनिटात बनवून होतात. बघू शकता तिथं मी जे साहित्य दाखवलं होतं त्याच्यामध्ये 5 थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत आणि मी दह्यासोबत आणि ही कैरीची चटणीसोबत सर्व केलेलं आहे. कैरीची चटणीची रेसिपी बघायची असेल तर मी काल अपलोड केलेली आहे, नक्की बघा.
मी तुम्हाला कट करून पण दाखवते की किती बारीक झालेलं आहे आपलं थालीपीठ आणि कांदे किती छान आणि टेस्टला तर खूप छान लागतं. अगदी तुम्हाला तोंडाला चव नसेल किंवा काही चटपटीत खायचं असेल तर एकदा ही हेल्दी रेसिपी नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आजची रेसिपी जराही आवडली असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.